मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून एव्हरीवन. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता आपण चाललोय महाकालेश्वरवरून ओंकारेश्वरला, म्हणजेच उज्जैनवरून ओंकारेश्वरला. आता आम्ही चाललोय महाकालवरून ओंकारेश्वरला. फेरी केले. सकाळी जायचं होतं मंदिरात. दोघे आहेत ना, ते उभे राहिले दोघे. मला पण नाही जाऊन दिलं, ते पण नाही गेले. याची गरज छान झोपून राहिल्याने आम्हाला झोपून ठेवलं. ह्याच्यावरती ट्रस्ट कोणी देऊन जातात, म्हणजे इन्फॉर्मेशन देते ती राईट आहे. एन्जॉय केलं, खूप छान वाटलं. कालची शयन आरती झाली. प्लॅनिंग केलं, खूप प्लॅनिंग झालं. आता कस्टमर आले. ऍक्च्युली आम्ही गाडी केलेली, जवळपास 1.5 तास आम्ही उज्जैनच्या इथे थांबलो. तर मित्रांनो, झालं असं की आम्ही उज्जैनवरून जेव्हा निघालो तेव्हा इल्टिका तिथे लागलेली, त्यामुळे आम्ही तर बसलो. आणि आणखी 4 कस्टमर आले, कारण का त्याची पूर्ण शीट्स भरल्याशिवाय ती सोडत नाही. सो त्यांनी 400 रुपये पर हेड सांगितलं. सो त्यांना जास्त वाटले, त्यामुळे ते पुढे आले बसायला. पण त्यांना पुढे येऊन पण काही गाड्या मिळाल्या नाहीत, कारण का आम्ही दुपारच्या टाईमला निघालेलो. त्यामुळे ते परत पुढे जाऊन त्यांनी याच ड्रायव्हरला कॉल केला आणि फायनली त्या आमच्याच गाडीतून बसले. सो त्यांच्यामुळे झालं लेट. तिथेच गेलं आमचं 1-1.5 तास. आणि पुढची जर्नीला मग कंटाळा यायला लागला. 4 तास झाले. अजून कुठे पोहोचलो आहे? तिथे ट्रॅफिकमध्येच अडकलो आहे. ओंकारेश्वरचं काही नामोनिशाण नाही. किल्ल्या हा जेवलास काय? हो, काय जेवलास? पनीर मसाला. जा आपली ट्रॅफिक साफ कर. सँडल ते तिकडे. एकतर उज्जैनला एवढा वेळ थांबलो, कस्टमरची वाट बघा. मला 2 तास तिथेच त्याने बसवले आणि पुढे 4 तासाची ट्रॅव्हलिंग. सो गाडीत बसून एवढं कंटाळा यायला लागला की कधी जातोय ओंकारेश्वरला आणि कधी बेडवर अंग टाकतोय, असं झालेलं. पण कंटाळा आला. आणि ज्या ठिकाणी ट्रॅफिक लागले ना, तिथे हा तुम्ही नावाचा एकही नाम बाबा शो रिपेअर्स. बाई म्हणजे कोणत्या नशेत हा नाव ठेवलं असं वाटायला लागलं. खतरनाक एकदम युनिक ठेवलेलं आहे. फ्रेश होण्यासाठी आम्ही नंतर थांबलो पेट्रोल पंपावर. शेट आमचे झोपलेले, झोपून उठलेत CNG भरायला. झाल्यावर जायचं. काय वाटतंय, झोपलेस? नुसतं झोपा काढायची कामं, बाकी काय? काय याचं बोललं तुम्हाला ऐकायला थोडं मला पण कमेंटमध्ये सांगा, कारण का मी समोर असून मला काय समजत नव्हतं. तुम्हाला काय समजलं तर मला सांगा. फायनली थोडं असं वाटायला लागलं की भाई कुठेतरी आलो आहे ओंकारेश्वरच्या आसपास, कुठेतरी सिटी लागली. कारण का हा भला मोठा मॉल दिसत होता, पण भाई आपल्या मुंबईसारखी मज्जा नाही तिकडे. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये उंच असतात, हा लांब होता. आणि फायनली एवढं हेडेक करून, एवढे चेक करून जे आम्ही पोचलो, तो हा समोर फायनली एक कमान पाहिली आणि जरा हॅपीनेसची फिलिंग आली मनामध्ये. बिकॉज ओंकारेश्वरची ही पहिली कमान. इथून ओंकारेश्वर चालू होतो. आणि हा तुम्ही बाजूला बघते तो ओंकारेश्वरचा बस स्टॉप. जर तुम्ही उज्जैनने आलात, म्हणजे उज्जैनवरून बसने आलात, तर तुम्हाला इथे बसने इथे ड्रॉप करतील. तिथून तुम्हाला ऑटो रिक्षा घेऊन पुढे जायचं आहे. आम्हीसुद्धा कार बुक केलेली, त्याच्यामुळे आम्हाला पुढे डायरेक्ट जिथे पार्किंग असते कारची तिथे नेऊन सोडलं. बिकॉज ह्याच्या पुढे कारवालेसुद्धा सोडत नाही. शेअरिंगवाले जे येतात ते इथे ड्रॉप करतात. इथून तुम्हाला जर चालत नसेल जायचं तर, चालत पण जवळच आहे, पण चालत नसेल जायचं तर ऑटो रिक्षाने. आम्ही तिथे केली ऑटो रिक्षा. आणि आमचं प्लॅनिंग थोडं वेगळं होतं, बिकॉज बॅगा पण होत्या आणि आम्हाला तिथले जास्त काही माहीत पण नव्हतं आणि जास्त चालायचं पण नव्हतं, कारण काय कंटाळा आलेला बसून. त्याच्यामुळे आम्ही ऑटो रिक्षा सजेस्ट केली आणि ऑटो रिक्षाने गेलो. पण ट्रॅव्हलिंग चांगलं झालं, इल्टिकावाल्याने सपोर्ट केला. फायनली उतरलो आहे. ॲक्च्युली आम्ही गजानन महाराज संस्थान शेगाव यांचं मठ आहे इथे, त्यांच्या ह्याच्याने केलेलं आहे. कमलेश्वरला आहे जे का. आता तिथे आम्ही बुक करणार आहोत, रूम बुक करतो आहे. आणि ती रूम बुक करून झाल्यानंतर, आता रूम अलॉट झाल्यानंतर फ्रेश वगैरे होणार आहोत. आपल्याला 7च्या आरती लगेच जायचं आहे. गंगाघाटाची आरती आहे 7ची. सो ती आरती आपल्याला अटेंड करायची आहे, ते आपण करणार आहोत. आता रूम बुकिंग करायची प्रोसेस आपण बघूया आणि देन लगेच आपल्याला फ्रेश होऊन जायचं. आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्येच त्या मंदिरात एका आरती चालू होती. जे लेफ्ट साईडला मंदिर आहे तिथे आरती चालू होती आणि एकदम खतरनाक वाटत होती, एकदम प्रसन्नता वाटत होती. कारण का आधीच महाकालेश्वरनं आलेली ती पॉझिटिव्हिटी घेऊन आणि इथे हा एवढं प्रसन्नता, ती खतरनाक वाटत होती. फिलिंग्स एकदम भारी होत्या.
सो त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ न घालवतो कारण की आपल्याला पुढे जायचं होतं म्हणून आम्ही आतमध्ये रिसेप्शनची इथे गेलो. चौकशी केली रूमची तर सिंगल रूम सगळ्या फुल होते त्याच्यामुळे सिंगल रूम तर मिळणार नव्हती. आम्हाला मिळणार होते एका हॉलमध्ये बेड्स आहेत 50-60 बेड्स आहेत सो आम्ही तिथे राहण्याचा निश्चय केला. पण बाहेर आल्यानंतर भाई हा सीन बघा तुम्ही, माकड आहे आणि एक म्हणजे इथे शिवाची मूर्ती आहे त्याच्या गळ्यात जो हार घातलेला आहे त्याच्यावरती खेळत होता. आणि नंतर जेव्हा त्याला समजला व्हिडिओ काढतो तो पळून गेला तिथे. तर आम्ही आतमध्ये गेलो, आम्हाला फॉर्म दिला, आम्ही फॉर्म भरला तिथे. फॉर्म भरल्यानंतर त्यांना पेमेंट केलं आणि आम्ही बेड घ्यायला गेलो. पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही ओंकारेश्वर आलास तर इथेच गगनगिरी मठात थांबा कारण की 70 रुपयाला जर तुम्हाला बेड घेऊन राहतो तुम्ही फ्रेंड्ससोबत कमी पैशात पण होईल आणि रूमचं भाडं पण जाणार नाही कारण का आपण सकाळी उठून लगेच मंदिरात जातो, दिवसभर रूमवर येत नाही. त्याच्यामुळे इथेच बुक करा, मी असं सजेस्ट करेन. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण मंदिरात जाणार आहोत, तिथल्या ब्लॉगला आपण कंटिन्यू करूया. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिलीला आणि मित्रांसुद्धा शेअर करा जेणेकरून ते कधी ओंकारेश्वर राहील ते त्यांच्यापर्यंत माहिती होतं. तोपर्यंत बाय बाय.